तुम्हाला जर अशी व्हेज पुलावची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यासाठी लागणारे साहित्य आपण 2 कांदे घेतलेत आणि 2 टोमॅटो घेतले. ते चांगले बारीक कापून घ्यायचे आणि टोमॅटो पण चांगला बारीक कापून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्याच्या नंतर कांदा टाकायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. नंतर टोमॅटो टाकून चांगलं परतून घ्यायचं. तर मग अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून त्यात टाकायची. वरून थोडा हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये चांगलं मिक्स केल्याच्या नंतर आपण बॉईल केलेले सोयाबीन टाकायचे. सोयाबीन टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करायचे ते. मिक्स केल्याच्या नंतर आपण सगळे व्हेजिटेबल टाकायचे. जे तुम्हाला आवडतं त्यानुसार व्हेजिटेबल टाका. टाकल्याच्या नंतर चांगलं मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यानंतर आपण तांदूळ टाकून घेऊयात. तांदूळ चांगले अर्धा तास भिजू घालायचे. त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी टाकायचं. जेवढं आपल्याला भाताला लागतं तेवढं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. ते केल्याच्या नंतर कुकरला फक्त एकच शिट्टी होऊन द्यायची आणि आपला हा झाला रेडी व्हेज पुलाव.